हे वास किती खमंग युवराज. तीन चार शेतकऱ्यांनी काढायला आल्यामुळे डायरेक्ट रोटर करून बरोबर आहे ना. का बरं रोटर मारते बाई, म्हणजे काय होतं नाही. आणि हा जो म्हणतो ना आपण उनी 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 मागच्या वर्षी पूर्ण हा प्लॉट रोटर करून रोटरच केला पण आता केवळ याच्यामुळे तेवढं झालं वाचलं. तुम्ही काय म्हणले, काय सांगायचे कृषी साहेबांना? शेतकऱ्याला माल वजनावर जायला पाहिजे ना, नाही तर नुसतं नागावर जातो. नागावरच 8 रुपये 10 फसवणूक येते ही रुपये ना. फसवणूकच आहे शेतकऱ्याची. तुम्ही फक्त SSM वापरा, पण त्याच्यामध्ये किमान एवढ्या याला 2 बॅगा तरी कृषी अमृत पाहिजे. कृषी अमृतने काय केलं असतं, त्याची ताकद वाढवली असते. हो समस्या काय आहे, काही जण काय करतात फक्त कृषी अमृत टाकायचं, काही जण काय करतात फक्त SMS टाकायचं. त्या दोघांचं तुम्ही राजा राणी करा ना. कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. आता आम्ही दररोज 100 बंडल काढतोय 8 एक दिवसाहून. दररोज 100 दररोज 80-100 ॲव्हरेज. म्हणजे 800 बंडल गेले का? हा 3,500 रुपये खर्च करून 15 म्हणजे भेटले ना 4 रुपये. 1 रुपयाला 4 रुपये. क्वालिटी म्हणजे यावेळेस आहे ना वजनात भरपूर फरक आहे. लय जवळ म्हणजे आम्ही पहिलं असं वजन उचलायचं, पण आता जोडी घ्यावं लागत उचलायला. उचला अशी थोडी दर सोडे, पण आता समजा एक थोडी लिंक लागायला. हा आता कंटिन्युएशन मध्ये येऊ. इफको कंपनी माहिती तुम्हाला? इफको म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठी खतं बनवणारी कंपनी, स्टार्टिंगची कंपनी. त्याचे जे चेअरमन आहे त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे, मुलाखत आली त्यांची. ते स्वतः काय म्हणताय, Urea is the most dangerous fertilizer. Urea mines everything from the soil. It mines the macronutrients. It mines the power of the soil. IFFCO started the program of Save the Soil campaign. In non-Hindi speaking areas and Hindi speaking area, Bhoom Bachao Abhiyan. We started the program of educating farmers that you are unnecessarily using these fertilizer and you are destroying your soil. You must provide carbon to the soil through your own crop manure. You can produce your own manure. Because that time the thinking of the government was that urea is a poor man's fertilizer, and they started comparing it with the kerosene. But anyway. त्या काळामध्ये वनस्पती तूप जरी होतं ना, ते जरी केमिकलने बनवलं असलं तरी पण वनस्पतीमध्ये कस होता, त्या वनस्पतीमध्ये कस होता. मातीत होता म्हणून वनस्पतीत होता, वनस्पतीत होता म्हणून त्या तुपात होता. आता तो गायांच्या तुपात नाही. मी आता जवळपास या वर्षीपासून सर्व शेतीमध्ये मिलचा जर वापरताय, म्हणजे तुमचा खर्च आणि वाढलेला फायदा याच्यात काय बदल वाटतो? हा 2च पाण्याचा कांदा आहे. लावलं ते पाणी आणि एक आता ग्रीन गुजरात टाकेल फक्त. याला SSM काय टाकलं? नाही टाकू ना आता. हा याच दुसरंच पाणी झालं सर. लगेच नका टाकू, थोडी वाकडी बिकडी झाली का मग टाकू. हा वाकडे पडल्याशिवाय शेतकरी जागा होत नाही. रासायनिकने तेच शिकवलं, जोपर्यंत वाकडा होत नाही तोपर्यंत काही करू नको. एकच निवारला मुळा आहे. पूर्वी तुम्ही केमिकल वगैरे करायचे तेव्हा किती तण व्हायचे त्याच्यामध्ये? तेल लावल्यासारखं का हो? कोणत्या कंपनीचं तेल फवारलं? कृषी अमृत. हायब्रिड व्हरायटी आहे, पण प्युअर गावठी सारखी. प्युअर गावठी झाली. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही वापरलं तेव्हा तुम्हाला रिझल्टच नाही भेटला? रिझल्टच नाही तरी तुम्ही वापरलं पुढे? 15 गोण्या टाकल्या होत्या तरी पण पुढे चालू ठेवलं का? का बरं? तुम्ही जर रिझल्ट नव्हता आला तर परत पुढे वापरलं कशात? आम्ही व्हिडिओ पाहिले तुमचे, दररोज व्हिडिओ पाहतो. किती बेगा पडेल मग?
अरे बापरे, या बॅगा पण खाली, म्हणजे याला पाणी भरलं नाही. पाणी दिलंच नाही ना, पाणी दिलंच नाही ना. आता 3 महिन्याचं झालंय ना, मग पाणी भरायचं 9 दिवसात एक थेंब पाणी नाही नाही. म्हणजे तुम्ही ते टाकलेलं जे कृषी अमृत होतं वाया गेलं का? नाही. आता त्याचं काम झालं. आलं का नाही? पण त्यावेळेस तुम्ही RNPS जर वापरला असता ना चांगलं जास्त प्रमाणामध्ये, त्यावेळेस बी दुरुस्त झाला असता. कसं असतं, पोचट घाटी नाही ना, काहीच नाही, काही एकदम आवडलाय. बिलकुल पाणी नाही तरी पण नाही. पाणी भरलं असतं तर पोचत आले असते. तसं नाही, पाणी भरलं असतं ना आता SSM टाकावं लागलं असतं तुम्हाला. हा मग ते सांगा. हा ना. SSM टाकलं असतं ना त्याच्यात डबल परत आला असता, हा 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 असं फायदा झाला असता. हा हा. शायनिंग काय पहा ना, बांधलंय का? हा 8-8ची जोडी राहते. हा, 8 मुलाची. काही बघा ना एक साईड. वजन जबरदस्त. हे वास किती खमंग वेगळा. शिंदे पळशे पट्टा आहे सगळा, हा सगळा मुळ्यावरच होता ना सगळा. हा? तर आता सध्या कंडिशन मध्ये आमच्या पळशात मुळच येत नाही. एवढं चमकायचा का बस? आम्ही तुम्ही त्याला खायला एकदाच दिलं ना. हा. तुम्ही यांना जर एकच दिवस खायला दिलं आणि परत 10-12 दिवस दिलत नाही, त्यांना मी त्याची छिद्र करतो. म्हणजे मी असू कारण ती असू कोणी पण असू, म्हणजे तुम्ही रेग्युलर जर पोषण दिलं तर माणूस चमकतच राहतो. खरं आहे की नाही? म्हणजे तुम्हाला पण तरी पण मला सांगा, आता देऊन किती दिवस झाले याला? 2 महिने होऊन गेले असतील. 1.5 महिने. बरोबर आहे. आणि ते पिकच 1.5 महिन्याचं आहे ना, त्याच्यामुळे सेकंड बरोबर आहे. नाही, तो देताना एवढ्याला किती दिलं होतं? एवढ्याला SSM पूर्ण किटचे, त्याला युमस मग गोल्ड बी दिलं होतं. एक सगळं वापरलं ना. आणि 2 डब्याचं 1/2 किलो बियाचं. अच्छा, तरी पण माय होते 12-13 गुंठे असं ना. 10 गुंठे नाही जास्त बरं. 12 इडव आहे आपण. इथं बारा. पुढं इथं काय होतं मग? इड पालक पालक केली आणि टाकताना तेवढं टाकलं. तेवढंच लावलं. अरे बाबा, काय काय किलो पुरलं ना, 1/2 किलो. बाकी अजून काय टाकलं? फ्रूट अँड क्रॉपचे फवार. मग त्याच्याबरोबर हे बाकी कृषी अमृत वगैरे नाही नाही, ते टाकलंच ना. हे असं. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मुळे? आमच्याकडे एकदमच डाऊन आहे. म्हणजे बरेचसे आता सध्या कंडिशनला 3-4 शेतकऱ्यांनी काढायला आल्यामुळे डायरेक्ट रोटर करून बरोबर आहे ना? का बरं रोटर मारते बाई? म्हणजे काय होतं नाही? आणि हा जो म्हणतो ना आपण उनी उन्ही, हा, उन्ही तो सगळ्यात प्लॉट मोठी झाला. लागते हा. मध्ये. मागच्या वर्षी पूर्ण हा प्लॉट रोटर करून रोटरच टाकला केला होता. आम्ही. काहीच नाही पण आता झालं. आम्हीच केवळ याच्यामुळे तेवढं झालं. गेल्यावर्षी order केला हा. होता. केला होता. हा. नाही तर त्याच्या मागे कधीच केला नाही. होता. हो, आम्ही हा, झालं. आम्ही- नाही नाही, आपणच रोटर आम्ही- केलं आणि त्याच जागेवर. बरं, हा एवढा जड हो. पहिल्यापासून आहे का? वाटते तुम्हाला फरक? नाही नाही, फरक आहे ना. फरक आहे. तुम्ही काय म्हणले, काय सांगायचे कृषी मंत्री साहेबांना? शेतकऱ्याला माल वजनावर जायला पाहिजे ना, नाही तर नुसतं नागावर असं- जातो. हा, नागावरच 8 रुपये 10 फसवणूक येते ही रुपये ना. फसवणूकच आहे शेतकऱ्याची. नाही, मुळ्याच्या बाबतीत तरी तुम्ही फसवणूकच आहे. कारण नुसतंच वजन व्हायला लागत आहे. हे पण जाऊ द्या, खाणाऱ्याच्या पोटामध्ये हा, चांगलं जातं. खाणाऱ्याला चांगलं भेटतंय, हा, पण मग आपलं पिकवणाऱ्याच्या हालेन नाही व्हायला पाहिजे, आहे की नाही? पण जाऊ दे, उत्पादन कसं निघालं? छान आहे. मग ती आपल्या घरानं ऐकल कोणतरी, नाही ऐकलं तर आपणच सुरू करू. वजन जाऊ दे, घ्यायला. तुमच्यापासून सुरुवात आहे ना, तुम्ही ऐकलं. म्हणजे मुळात तुमचं काही यायचंच बंद झालंय. थोडं वजन सहन करा ना. हा? रोगराई नाही नाही, नाही, काही दुसरं काहीच नाही फक्त मारलं. हे आलंच जे- नाही. फक्त हा जो उन्ही प्रकार आहे ना, हा उन्हीच मुळीचा लागले. एवढं. हा कमी कधी होईल माहिती का? हा. तुम्ही त्याला कृषी अमृत टाका. कृषी अमृत मध्ये आहे ना हो तंबाखू आहे, हो. त्याच्यामध्ये निकोटीन असतं. हा मग ती जमिनीमध्ये सगळे जे काही कीड जीवाणू म्हणजे त्रास देणार जे म्हणतो आपण, हो. ते सगळ्यांना दूर करते, दूर येऊ देत करते. नाही. हो कसं असतं, पहिली गोष्ट आपण ज्या वेळेस सगळं जे बेसल डोस आहे, हो. तुम्ही एकतर कृषी अमृत आणि SSM वापरा, नाही तर कृषी अमृत आणि RNPH वापरा. अच्छा अच्छा. मग तुम्हाला समजा हे कमी कालावधीचं पीक आहे आणि हा. थोडक्यातलं पीक आहे, कमी भांडवलाचं, हा. त्याला तुम्ही फक्त SSM वापरा, पण त्याच्यामध्ये किमान एवढ्या याला 2 बॅगा तरी कृषी अमृत पाहिजे. पाहिजे. कृषी अमृतने काय केलं असतं, त्याची ताकद वाढवली असते. हो बरोबर आहे ना? म्हणजे आता आपण कसं म्हणतो की ते वात आहे, फक्त ते पेटवायचं काम करत. हा
पण त्याला पेटायला दारू पाहिजे ना. हा ते दारूचं काम कृषी अमृतने केलं. कृषी अमृतने केलं असतं मग तर फटाका वाजतो मग तो छोटा पॅकेट बडा दामा. म्हटलं मी खुश आहे. तरी टाका भांडवल. काही जणांचा असं तेव्हा गंमत आहे. टाकले असते. काही जणांची तुम्हाला भांडवल कमी हे मुलाला काय कळत तुला काय घेणं. हा? ही बात शेतकरी बरोबर काय आहे. करता माहिती का समस्या काय आहे. काही जण काय करतात फक्त कृषी अमृत टाकायचं. हा काही जण काय करतात फक्त SMS टाकायचं. तेच त्या दोघांचं तुम्ही राजा राणी करा ना. कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे होतं. हा, तुम्ही एक तर राजाच नाही तर राणीच. नुसते गुलाबजाम केले हो आणि किंवा नुसती बुंदी केली तर ती मजा नाही ना राजा राणीची. आलं लक्षामध्ये. तसं तुम्ही कृषी अमृत जे आहे ना ते बेस बेस आणि त्याच्यामध्ये हे दाणे SSM SSM एक नंबर रिझल्ट मिळेल. तुम्ही हे जर केलं ना हा तुमचं उत्पन्न पण वाढेल हा आणि क्वालिटी आणखीन जबरदस्त राहील. बर एकंदरीत मुळ्याचं गणित काय आहे सगळं अर्थशास्त्र काय आहे? किती 10 गुंठ्याला किती खर्च आला तुम्हाला? साधारण आहे ना SSM चं पूर्ण किट हा. ह्युमस गोल्ड विथ बरोबर, म्हणजे बरोबर. 4 बॅग हा 3000 रुपये गेले. हा आणि 3 स्प्रे गेले 400 गेले. हा आणि स्प्रे फ्रूट क्रॉपचे 3 स्प्रे गेले स्प्रे मारले हो तेवढ्यावर सगळं. तेवढंच तुम्हाला गणित काय सापडलं सगळं एकंदरीत किती तुमच्या पाठीमध्ये केले होते ना? हो किती केले तुम्ही? मी 2 प्लॉट केले होते हा एक 5-5 पुड्यांचे. बर पण त्यावेळेला आपल्या परिसरात म्हणजे मुळाच अवेलेबल नव्हता. बर कांद्याचे रेट चांगले होते बर. आणि मुळ्याला त्यामुळे 50 ते 60 रुपये बंडल पर्यंत. अरे बापरे. म्हणजे साधारणतः एक 10 ते 8 रुपयाला मुळा होता एक आणि आज किती आहे? सिंगल. आणि हा पूर्ण 8 मुळ्याचा 8 ते 10 रुपये. म्हणजे आताची रेट कमी झाली. म्हणजे तुम्ही विकला त्यावेळेस त्या भावाने चांगले पैसे झाले. तर आता किती माल निघाला असेल? आता आम्ही दररोज 100 एक बंडल काढतोय 8 एक दिवसाहून दररोज 100 दररोज 80 या ऍव्हरेज म्हणजे 800 बंडल गेले काय? हा नाही कमी 600-700 गेले असतील 700 गेले. 700 गेले 700 गेले तरी समजा 7-8 56 हम्म, 6000 रुपये झाले. झाले बर पण तुम्ही बी समजा अजून किती निघाले? नाही अजून तेवढंच निघाल ना अर्ध्याला जास्त राहिलं. अजून 50% नाही झालं तो. अजिबात बाजार नाही तरी 15-1000 रुपये. होणार 3,500 रुपये खर्च करून 15 म्हणजे भेटले ना 4 रुपये. 1 रुपयाला 4 रुपये 4 चौक 16 हा बरोबर आहे ना. म्हणजे वरचे आपण धरले जरी मजुरी 500-600 पण मग 1 रुपयाला 4 रुपये तर म्हणजे फारच तोटत नाही का मग. आणि तुमच्या एवढा बाजार भेटला तर मग डायरेक्ट 1 रुपयाला 20 रुपये 30 रुपये होते हे जर सातत्याने जर आलटून पालटून ठेवलं तर मिळेल एक तरी lot आपल्याला. चालतं क्वालिटी बद्दल काय बदल वाटतो तुमच्या बाकीच्या लोकांचा? क्वालिटी म्हणजे यावेळेस आहे ना वजनात भरपूर फरक आहे. लय जवळच म्हणजे आम्ही पहिलं हा. असं वजन उचलायचं पण आता जोडी घ्यावं लागत उचलायला उचला 4 हा वजे वाढले पण पैसे नाही वाढले. म्हणजे जेव्हा 10 बंडल आणि 4 हा मग हा एवढा डबल फरक पडतो. फरक बापरे. तुम्ही बघा ना तुझं त्याची जाडी बिडी बघा ना म्हणून त्याची. म्हटले वजनावर विकायला लागत होते. हे पहिलं म्हणाल ना मग कळलं के रे. कळला. कसं काय वजन? एकदम भारी आहे. भारी आहे ना. हो. म्हणजे ते 65 किलोची तलवार होती समुद्रायांची असं वाटतंय काही? हा. त्याचा फील येतोय ना. हो. म्हणजे थोडक्यात तुम्ही ही सुरुवात कधीपासून केली हे सगळं वापरायला? हे ना अशी थोडी दर सोडे पण आता समजा एक थोडी लिंक लागायला हा आता कंटिन्युएशन मध्ये यांचं कशी आता हा केमिकल वापरतोय तेव्हा उखडून टाकत होते. नाही नाही मग अनेक प्रकार घडायचे हा मग त्यावेळेस पूर्ण केमिकल खाता होता ना. तोपर्यंत डेमो हा हा म्हणजे करायचं आणि रोटर घालायचं. डेमो नाही हे उन्ही ना मागच्या वर्षापासूनच लागायला लागली. हा. कसं असतं लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडं खाणं पिणं चांगलं असतं ना तोपर्यंत माणसाचं शरीर सुदृढ राहतं. खाणं पिणं जर खराब झालं ना माणसाचं शरीर रोगट बनतं. हे खरं आहे खोटं आहे? बरोबर बरोबर आहे ना. हम्म. मग माणसाचं जसं आहे तसंच जनावराचं पण आहे. तसं शेतीमध्ये काय झालं की तुम्ही इथून बागेमध्ये काय वापरायचे? युरिया DAP बरोबर आहे ना. हो आता हे जे युरिया DAP आहे हे आता जे बनवतात उदाहरणार्थ इफ्को कंपनी माहिती तुम्हाला? इफ्को म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठी खतं बनवणारी कंपनी. जुनी स्टार्टिंगची कंपनी. त्याचे जे चेअरमन आहे हा त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे मुलाखत आली हा. त्यांची. ते स्वतः काय म्हणताय युरिया हा सगळ्यात घातक आहे शेतकऱ्यांसाठी. नुसता शेतकऱ्यांसाठीच नाही बनवणारच म्हणते ते स्वतः चेअरमन हे म्हणताय हा का बाबा युरिया हा सगळ्यात घातक आहे. हा. आम्ही सरकारला प्रस्ताव दिला हो. होता का तुम्ही याच्यावर जी सबसिडी ती काय करा कमी करा. हा ते स्वतः उघडपणे सांगताय. हम्म. परंतु सरकार काय म्हणे हे पुअर मॅन्स फर्टिलायझर आहे.
म्हणजे ज्याला कोणताच परवडत नाही तो युरिया वापरायचा. समतोल बरोबर बरोबर गरीबाचं खत आहे म्हणे ते. समतोल पाना ते जर आम्ही जर त्याची सबसिडी कमी केली तर ते सगळे शेतकरी आमच्या विरोधात जातील आणि नाराज होतील आमच्यावर. आम्ही त्यांच्या भल्यासाठी जरी केलं तरी त्याच्यामुळे आम्ही त्याची सबसिडी कमी करू शकत नाही. नाही. म्हणजे यांनीच प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही याची सबसिडी कमी करा, कारण यांनी जमिनीचा काय होतो नाश. याच्या किमती तुम्ही कमी जास्त ठेवा का, जेणेकरून शेतकरी ते घ्यायला घाबरल, म्हणजे ते मग कमीत कमी दुसरा काहीतरी पर्याय शोधील. पण ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे युरिया आता जो बनवतो त्यांनीच जाहीर केला, अजून कोणी जाहीर करायला पाहिजे. That urea is the most dangerous fertilizer. Urea mines everything from the soil. It mines the macronutrients. It mines the power of the soil. IFFCO has started the program of Save the Soil campaign. In non-Hindi speaking areas and Hindi speaking area, Bhoom Bachao Abhiyan. जी We started the program of educating farmers that you are unnecessarily using these fertilizers and you are destroying your soil. You must provide carbon to the soil through your own crop manure. You can produce your own manure. Because that time the thinking of the government was that urea is a poor man's fertilizer, and they started comparing it with the kerosene. But anyway, 2013 मध्ये मी एकदा एका कृषी मंत्र्यांचं त्यावेळेसच्या भाषण ऐकलं होतं. डाळिंबाच्या मेळाव्यामध्ये म्हटले होते का आपल्याला DAPची बॅग घेते जवळजवळ त्याच्यावरती आपण 1800 रुपये काय देतो सबसिडी देतो. तेव्हा ती 700-800 रुपयालाच होती. 1800 रुपये एका बॅग मग आम्ही भरतो गव्हर्नमेंट, तुम्ही 800 रुपये देता, बरोबर आहे. नंतर ती सबसिडी आता कमी झाली, म्हणजे अजूनही बी गव्हर्नमेंट अजून त्याच्यावर 800-900 रुपये एका बॅग माग अजून भरतच आहे. म्हणजे ओरिजिनल किंमत तिची 2500-3000च्या आसपास आहे. वरून एवढं देऊन परत जमिनी काय करायच्या, नापीक करायच्या. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. परंतु आता ह्या मांजरीच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची असं हे सत्य समोर आणायचं कोणी जाऊन सांगायचं का. आतापर्यंत आम्ही ज्याचे चांगलं म्हणत होतो तेच काय आहे, वाईट आहे, खराब आहे. तुमची जमीन त्यांनीच ना. आणि यांनी काय झालं, मगाशी जे म्हटलं मी की रासायनिक खतांनी जमिनी उतरल्या, त्याच्यामधला सेंद्रिय कर्ब काय होतो, जळून जातो. आणि तो जळून गेल्यामुळे जमिनीतली प्रतिकार जमिनीतली प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे हे चोरांचं काय झालं, फावलं. तुम्हाला काय वाटतं, नाही आता आपण काय करू, या चोरांना मारू. ते चोरांना जो मारायला जाईल ना त्याचं घर उद्ध्वस्त करतील. हे खरंय खोटे. तसं तिथं जमिनीमध्ये प्रतिकार शक्ती पाहिजे. आणि ती प्रतिकार शक्ती कशाने येते, सेंद्रिय कर्बाने. जमिनीचा सेंद्रिय कर्ब हळूहळू काय केला, कमी. म्हणून तुमच्या जमिनीमध्ये उन्या यायला लागल्या, करपे यायला लागले, रोग यायला लागले. ऍक्च्युली ती सांगू राहिली तुम्हाला. हो, काय सांगू राहिली, कमी काय झालं, पोषण कमी झालं माझं. तुम्हाला ते थोडंसं कळलं इथून, नाही बाबा हे खत नाही, हे खत वापरून बघा यांनी रिझल्ट भेटायला SSM, बरोबर नाही. SSM काय आहे, वेद काळामध्ये जे जडीबुटी असायचे का नाही, त्या जडीबुटींपासून बनलेलं आहे ते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्युअर ह्युमस आहे ना, म्हणजे जंगलामध्ये जो ह्युमस राहतो तो प्युअर स्वरूपात आहे. आलं लक्षामध्ये. 35 वर्षापूर्वी डाळडा जरी आणला ना तो गावठी तुपासारखा लागायचा. रवेदार हे खरं आहे का खोटे काकांना विचार. दिसायला तो असं गरेदार दिसायचं. त्या काळामध्ये वनस्पती तूप जरी होतं ना ते जरी केमिकलने बनवलं असलं तरी पण त्याच्या वनस्पतीमध्ये कस होता, त्या वनस्पतीमध्ये कस होता. मातीत होता म्हणून वनस्पतीत होता, वनस्पतीत होता म्हणून त्या तुपात होता. आता तो गायांच्या तुपात नाही आहे का, तेवढा त्या डाळड्या एवढा. आणि म्हणून आम्ही काय सांगतो, मिल्क चार्जर वापरा, हे SSMचा चारा वापरा, आणि मग तुम्ही तूप पा. काय अनुभव तुम्ही, खूप तगडा अनुभव. काय बात करता, म्हणजे काय काय वापरतो तुम्ही. मी आता जवळपास या वर्षीपासून सर्व शेतीमध्ये मिल्क चार्जर वापरताय. हो, मिल्क चार्जर. जनावर आता 10 जनावर. बापरे, मोठा गोठा आहे तुमचा. काय अनुभव आहे तिथं मिल्क चार्जरचा. अनुभव खूप तगडा आहे त्याचा. कारण ज्या गायी माझ्यावर राहत नव्हत्या त्या गायी राहिल्या, आणि राहिल्याच नाही नुसत्या, तर 2,500 हजाराचे सिमेंट माझे फेल नाही गेले पहिल्याच वेळेला. नाही तर 300 रुपयाचं सिमेंट भरायला माणूस विचार करायचं 4 वेळा भरू का नको, राहती का नाही, फेल जातील ना पैसे. पिशव्या 4-4 टाइम साफ करायला लागायच्या. यांच्या मी पिशव्या पण साफ केल्या नाही. आणि पहिल्याच वेळेला 2,500 हजाराचे 2 वेळाला ABHचे आणि आपले याचे बायपचे दोन्ही गायींना पहिल्याच याच्यात राहून गेले. म्हणजे त्या गायीची कूस आहे ती जर मजबूत असेल तर तुम्ही सिमेंटचा तुम्हाला फायदा होईल ना. गाई जर मजबूत नसेल
याच्या आधी अगोदरचा असा अनुभव होता सर का गाय किती जरी म्हणजे शेण जरी घट्ट जरी असलं हा तरी तिचा आहे ना प्रॉब्लेम यायचा असतो. म्हणजे काही जण म्हणायचे भाऊ का हिची पिशवी साफ करून घ्या, बर बर पिशवी साफ करून पाहिली हा. पण काही तसा फरक नव्हता पडला. आणि एक पहिल्या बकेटमध्येच मला फरक जाणवला. बर. जवळपास मी आता 2-2.5 वर्षापासून वापरतो. अरे बाप रेग्युलर हो रेग्युलर एकही दिवस बंद नाही. छोट्या बच्चा घेतलं त्यांनी तेव्हापासून हो. सुरुवात केली. क्या बात आहे. आमची गावठी गाय होती तिला म्हणजे तडतड बर करायची. बर 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 ती तापट होती. अंगाला हातच नव्हती लावून हा, देत तापट कोणाला. आता देते हात तरी लावून सगळ्यांना देते सगळ्यांना. शांत झाली शांत झाली मग जरा. तृप्त झाली बा थोडी. हो ज्या गायींचं 15-16 लिटर दूध होतं हम्म. ते आता 5-6 लिटर वर आलं. अच्छा. मग आता एका टायमावरती घेतल्या आणि त्या गाभण आहे 7-7 हा, महिन्याच्या. बर, त्याच्यामुळे बर. मग आता एक तुम्ही टायमावरती एसएसएम घेतल्या. वापरता चाऱ्याला? हो आता यंदापासून सुरुवात केली. बरेच जणांचं म्हणणं असं आहे का नाही महाग आहे बाकी थोडं. नाही सर माग असतं तर मी एवढं वापरलं नसतं. माझ्या आतापर्यंत 25 तुम्हाला काही किलोच्या कळत 5 नाही बुवा बॅगा असं. झाल्या. तुम्हाला काही कळत नाही असं म्हणणं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. नाही म्हणते ना डेअरीवाले तेच म्हणते याला काय कळत आत्ताच उतरला या धंद्यामध्ये. 9 दिवस हा मग आता पण मग मी टिकून राहिलो ना सर. रिझल्ट बघितले होते. रिझल्ट बघितला ना त्यांनी कोण पण. आहे त्यांच्या पुढे. म्हणजे आणि तुमचा खर्च आणि वाढलेला फायदा याच्यात काय बदल वाटतो? फायदा आहेच ना सर. समजा पूर्वी कारण तुम्ही मिनरल मिक्सर वापरतच होते. नाही मी मिनरल मिक्सर नव्हतं वापरत. एकच गाय होती पहिली पूर्वी आपली. अच्छा म्हणजे डायरेक्ट याच्यापासून सुरुवात केली. Direct याच्यापासून बरं जे सुरुवात केली. वापरताय ऑलरेडी मिनरल मिक्सर तुमचे मित्र जवळचे हा. जे वेळेत काढतो तुम्हाला हा. ते मिनरल मिक्सर वापरताय तुम्ही मिल्क चार्जर वापरतोय तर काय बदल वाटतो तुम्हाला? त्यांची 4 वेळाला भरून झाली सर गाय. माझी आता 7 महिन्याची गाभण आहे. त्याच्या दरम्यान? अजून लागेलं नाही. बरं तो तर मुद्दा काय आहे हा. पण त्याच्यात खर्च थोडी आहे. त्यात खर्च काय? नाही त्याच्यात खर्च वाढतो ना सर. चालेल. त्यांनी आता जेवढे सिमेंट टाकले त्याचा खर्च त्यांचा 4 वाढला वेळा. ना. हो 4 वेळाचा किती अंगावर रुपये राहिली त्याचा चाऱ्याचा खर्च दिवस वाढला. वेस्ट गेले. 7 महिन्याचा खर्च मग? वाढतो ना. ते 4 आता महिने माझी अजून 3 कामाला महिन्यात जमणार आहे. सांभाळायचे 7 त्याची अजून लागेल नाही. म्हणजे अजून 9 महिने घेणार हो, लागली हो, तरी लागली तरी त्यांना आता मी एक बकेट माझे बॅग नेल्यानंतर मी माझ्यातर्फे दिलं होतं. पण तुमच्याकडे जसे पैसे दिले तसे द्या हा. पण वापरा. हा. ते कधी टाकायचे कधी नव्हते टाकीत मग कसं काय फरक पडत. फुकट त्याला काय कंटिन्यू मी काय म्हणतो फुकट काय घेतलं टाकलं काय नाही टाकलं काय. शेवटी मातीचे ना ती तुमचं गण प्रेम आहे त्यांच्याविषयी पण त्यांना असं वाटतं काही जर यांनी जर आपल्याला बकेट विकली तर त्याला काहीतरी कमिशन असतं. हो तेच झालं त्याच्या मागं. कारण आता विश्वास. भाऊ कायम आमच्याकडे विजिटला राहता. हा. तर त्यांना असं कधी कधी वाटायचं मी पटवलं त्यांना यावं. जीवाच्या आकांताने सांगायचो मला काही कमिशन नाही त्यांच्याकडून मला आम्हीच सांगायचं. देत नाही ना आम्हीच गोकुळ भाऊला 2-4 बोट मोजून देतोय. आमच्या शेजारचे आहे ना ते एक दिवस प्लॉट वरती आले. हा. तर मागच्या वर्षी ना गो अमृत वरती 100% मी हेच वापरलं. फक्त 10% एक शेवटला हा. पोटॅश वापरलेलं हा, होतं. हा. तर त्या प्लॉटचा अनुभव असा होता हा. का त्याला गो अमृत वापरलं होतं आपण. बर बर तर कांदा आहे ना या साईजचा होता. तो बरं. कांदा अजून शिल्लक आहे माझ्याकडे एक जाळीवर. वर्षीचा. हो त्याला आत्ताशी कुठंतरी मोड येऊ राहिली. बरं. दुसरा कांदा आता काही दिवसात निघत. एकदम चमक पण चांगली होती त्याला. बरोबर खूप average चांगलं म्हणजे निघालं. माल बी चांगला आहे. हो 15 गुंठ्यामध्ये मला 3.5 टिकाऊ माल. 15 गुंठ्यामध्ये 3.5 ट्रॅक्टर निघाले. 3 ट्रॅक्टर. हो त्याचे अजून फोटो आहे माझ्याकडे. बापरे 15 गुंठ्यामध्ये हो. काय पाहिजे अजून? हा 2च पाण्याचा कांदा आहे. लावलं ते पाणी आणि एक आता हा का? हा ग्रीन गुजरात टाकेल फक्त. याला एसएसएम काय टाकलं नाही टाकू ना आता. आता ह्या हा याच दुसरंच पाणी झालं सर. लगेच नका टाकू थोडी वाकडी बिकडी झाली का मग टाकू. हा नाही नाही आज पाणीच भरायचं होतं पण तुम्ही येणार आहे म्हणून नाही. नाही नाही वाकडे पडल्याशिवाय शेतकरी जागा होत नाही. रासायनिक तेच शिकवलं. जोपर्यंत वाकडा होत नाही तोपर्यंत काही करू नको. बरोबर आहे की नाही? म्हणजे नाही, काहीच नाही फक्त ग्रीन गुजरात. हा, बस तेवढंच काहीच टाकलंय, नाही. हा. फवारा नाही काहीच काही नाही अजून एकच स्प्रे नाही त्याला. ग्रीन गुजरात म्हणजे आमच्यासाठी फक्त लाय आहे. हा ग्रीन गुजरात म्हणजे काय हा. आहे? लाय हा. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये चिवडा पाहिजे असेल ते एसएसएम आहे. हा तुम्ही एसएसएम जर नाही वापरलं तर नुसतं ग्रीन गुजरात वापरलं तर लाय नाही तुम्हाला बरं वाटेल. हा खालं बरं काहीतरी पण त्यांनी तुम्हाला बरं भूक ताकद लागणार नाही. आहे. हा भूक पण लागणार आहे प्रतिकारशक्ती नाही मिळणार हम्म. असं आपण शरीराला समाधान. हा समाधान खाल्याचं. मग ते सध्या तेच चाललंय फक्त पिकाचं समाधान करायचं. हे जे वाकलं ना हा तुम्ही याला जरी ऑब्झर्वेशन केलं ना हा इथं तर याला आतून सगळे थ्रिप्स वगैरे असतात सूक्ष्म किडे. त्याचा रस काय करता सगळा रस गेला की ती कांदे असे आकसतात. मग रस का बरं वाढवतो? तुम्ही काहीच नाही दिलं तर नायट्रोजन फुकट भेटतो. हम्म. हवेत नायट्रोजन फुकट आहे ना. पाण्यात आहे हवेत आहे
आपल्या पाण्यामध्ये 36% नायट्रोजन आहे. तो किडा दिवसा आहे ना मग गाभ्यात राहतो. उन्हाचं काल थांबवतो. अटॅक करते. हा मला सांगा चोर कधी बाहेर निघते? तुम्ही पार खोडकीड घ्या, हुमणी घ्या, काही पण मावा घ्या, घ्या. हे रात्रीचे बाहेर निघत. मावा घ्या. हा मग मला सांगायचं काय आहे की ह्या चोरांना जर थांबवायचं असेल तर आपली भिंत मजबूत करून ठेवा. भिंत मजबूत असल्यावर चोरांची भीती नाही, त्याचं कंपाऊंडच नाही, हे कायम डोक्यात भीती चोर येतात काय. मग तसं याला त्याचं कंपाऊंड काय आहे, याला SSM टाका आणि मस्तपैकी याची ह्युमस गोल्ड टाका, बघायची ताकद. निंदायची काही गरज आहे त्याला नाही. नाही. आणि SSM टाकलं तसं तण होत नाही. नाही होत. तुम्ही पाहिलं असाल ना हा हा. ते फरक आहे. एकच निन्नेवरला मुळा आहे. पूर्वी तुम्ही हं. जेव्हा तुम्ही पूर्वी केमिकल करायचे तेव्हा किती तण व्हायचे त्याच्यामध्ये, निन्ने द्यावाच दोन तीन time निन्ने व्हायचे. बरोबर आहे ना. आणि आता यावेळेस आता एकच निंदी होईल. एकच निंदन काय झालं. मारून सुद्धा 2-2, 3-3 निंदे व्हायच्या. बरोबर आहे की नाही. आणि आता हे वापरल्यावर हे वापरल्यावर एक ती बळजबरी काढायला लागली. बरोबर आहे की नाही? सवय लागली म्हणून. हो नाही खरंच सवय लागली म्हणून. बरोबर आहे ना. मग का बरं निंदे लागत नाही माहिती का? याचं सोपं कारण आहे, तुम्ही जे रासायनिक खत टाकायचे आहे हे तणांचं अन्न आहे आणि हे जे आहे SSM हा. हे पिकाचं अन्न आहे. पिकाचा आहे. तुम्ही आता पण तणाला अन्न खाऊ घालत होते, म्हणते वरून बॉम्ब ठोकायची, तण आवरत नाही, तण आवरत नाही, टाकी तो काय टॉनिक त्याला. आहे का नाही. टॉनिक. मग ही समस्या आहे, आपल्याला हे शिकलं पाहिजे. हा तेच लय. तेल लावलं सर का हो? हा. कोणत्या कंपनीचं तेल फवारलं? कृषी अमृत म्हणजे टाकलं. 4 पिशव्या तिच्याच हाताने टाकल्या, 4 एवढ्या जागेत खाली गव्हाला कृषी अमृत. टाकल्या, याला टाकल्या. टेस्ट करून बघ. प्युअर त्याच्यावरली त्याला काहीच हायब्रिड करेल. व्हरायटी आहे, हायब्रिड व्हरायटी आहे, पण प्युअर गावठी सारखी प्युअर गावठी झाली. गावठीसारखीच लागली. हम्म. हा हा. त्यांनी परवा टेस्ट बघा ना. गावठी तूप येते. गावठी तूप पूर्ण नॅचरल पूर्ण Variety वेदिकच hybrid आहे. आहे. हा परंतु लागती कशी? आम्ही म्हणतो ना, हा मान नका घालू, खाऊन बघा. महिन्याचीच झाली, जास्त नाही, फक्त ही महिन्याची झाली. 30 दिवस हा 35 दिवसात संपत आली एवढी. कसं काय गावठीला वैष्णवी गोड लागते. गोड लागते ना. हायब्रिडचा खा बरं तुम्ही, कशी लागते? खाल्ली जाते. कडवट लागते कडवट लागते. आणि गावठासारखी लागते. एकदम सॉफ्ट चमक आहे, सॉफ्ट आहे आणि ही खाल्ल्यावर तुम्ही सुद्धा चमकणार. म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय झाली? वाढ. म्हणजे पोषक घटक काय झाले? वाढ. म्हणजे जे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे कोथिंबिरीमध्ये हो. ते खऱ्या अर्थाने याच्यामध्ये वाढ. काय कारण? त्याला जे हवं असलेलं पोषण आहे ते भेटलं. भेट म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही वापरलं तेव्हा तुम्हाला रिझल्टच नाही भेटला, रिझल्टच नाही तरी भेटला. तुम्ही वापरलं पुढे, एवढं केमिकलचा 15 अतिरेक गोण्या होता. टाकल्या होत्या. तरी पण पुढे चालू ठेवलं का? हा. का बरं? आता रिझल्ट येईल, नंतर येईल, पण मग आलाच नाही. नाही मग आता कंटिन्यू चालू का बरं आहे मग? आता आला ना चालू मग वांग्याला. आता आला ना, वांग्याला आला, कोथिंबीरीला, हे लसूण. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जर रिझल्ट नव्हता आला तर परत पुढे वापरलं कशाला? मग आम्ही व्हिडिओ पाहिले तुमचे, दररोज आपल्याला व्हिडिओ येते पाहतो. काही कारण नाही सापडलं का भाऊ, का नाही आला त्यावेळेस? ते हरभरा त्याच्या होती का? हा, हरभरा त्याला फक्त फ्रूट क्रॉप फवारा आहे, बाकी कसा? खाली नाही टाकेल. त्याला नाही काही काहीच करेल नाही ना. हा फवारा दिला. पहिल्या ज्या गोण्या होत्या पाणी पहिले नाही भरलं, नाही काहीच त्याला नाही. काहीच काय पाणी नाही पाणी नाही. बरोबर हा बिगर पाण्याचा. पाणीच नाही त्याला. काय बात? पेरल्यापासून पावसाच्या पाणीच नाही. वलीवर पेरला, हा. नंतर ती भाजी शेंडे फुटले ना, हम्म. मग पाऊस झाला थोडासा, मग फुटवा झाला. शेजारचा म्हणे, फुटवा झाला. कसं काय हो हरभरा? ही जमीन पाहिजे, जमीन हे बघ. जमीन हा? त्याला आता गोण्या पडल्या ना हा? एकदम कापूसच झाली ती. जमीन काय फरक वाटतोय का मंडळी? जमीन 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 नरम झाली. अरे बापरे, याचं किती घाटी. एक सगळे घाटीचे ना. हे बाय बा. त्याला सुद्धा चव आहे. हा चव आहे त्याला सुद्धा आहे. किती बेगा पडेल बा. अरे बापरे, या बॅगा पण खाली. म्हणजे याला पाणी भरलंच नाही. पाणी दिलंच नाही ना, पाणी दिलंच नाही ना. आता 3 महिन्याचं भाजी झालंय फुटली ते. ना, मग पाणी भरायचं. 9 दिवसात एक थेंब पाणी नाही नाही. नाही, फक्त हा थोडा पडला तेवढाच. हे काय तो हिशोब हा नव्हताच हिशोबात आपल्याकडे. नाही. हा खालून नाही पाणी नाही. फ्लडनी नाही दिली. फ्लड नाही याच्यात बिगर कसं? पाण्याचा हरभरा. हो देवाला बघा किती. अहो ते कोकणी लोक लावता बिगर पाण्याचा हरभरा, एवढाच राहत होतो. हा भाताच्या खेत. बरं, हे तुम्हाला काय माहिती आपोआप आलंय? आपोआप नाही, फवारा दिलाय फक्त. फ्रूट अँड क्रॉपचे ना 2 स्प्रे झाले फक्त त्याला. इनली नाही, काहीच जमिनीतून आपोआप कसं येईल? त्याला काय ते जमीन ताकद पहा, हे पहा. मुळे बघा.
त्याची मुळी पण मुळी सर हे बा पाणी न दिल्याचा परिणाम पाहिला का गाठी मुळी काय झाली लांब गेली आणि याच्यावर गाठी नायट्रोजनच्या गाठी नायट्रोजन वाढलं. हे बाई, दिसते का हे बाई नायट्रोजनच्या गाठी रायझोबॅक्टेरियम म्हणजे रायझोबॅक्टेरियमच्या गाठी जी आहे म्हणजे याला नाणी युरिया स्वभाव स्वतःच तयार केला. हा. वडील हे दापोली कृषी विद्यापीठला होते. दापोली विद्यापीठ. तिथं काय सर्व्हिसला होते नाही नाही हा सर्व्हिस हा डिप्लोमा व्हायचे ना तुमचा ऍग्रीचा हा पंजाबला होतो मी. पंजाबराव कृषी विद्यापीठ हिसाबला इसार हो पंजाब मध्ये हा, 2 वर्ष होतो तिथं. मी या गाठी आल्या याच्यावरती यामध्ये हे काय बॅक्टेरिया काय म्हणते रायझोबॅक्टेरियमच्या नायट्रोजनचा म्हणजे त्या गाठी आहे बरोबर ना. हा. मला सांगा ह्या काय नायट्रोजन तयार करते बरोबर की नाही? नाही स्टॉक करून ठेवतो. बरोबर आहे ना. जमिनीचा पोत वाढवतात ते. तुमची माती बदलली का नाही पण नाही. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की याला तुम्ही बिगर पाण्यामध्ये जे आणलंय बिगर पाण्याचं. जेवढे द्विदल आहे तेवढे त्याच्या उपयोगाचे आहे. बरोबर आहे ना. जर याला पाणी केमिकलवर असतं आणि पाणी नसतं भरलं तर नाही मग नसतं. वाळून गेला असं वळून गेला असता बोला एवढं लक्ष्मी देवी बोला नाही भरलंच नाही ना पाणी पाणी जर भरलं नसतं आणि केमिकलवर असतात तर वाळून गेला असता मस्त. हाईट झाली. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना आणि गावठीच बी वापरेल. बरोबर आहे आपलं मग याला ह्या वावरानं कृषी कधी वापरलेलं आहे ते वांग्याच्या टायमच ना नाही नाही की ती बनली रिझल्ट नाही नंतर आता त्यांनी तो काम केलं त्यांनी. तेव्हा रिझल्ट नाही आला वांग्याला तेव्हा आता आला. आला हा. तेव्हा आम्ही नाही खालच्या वावरात का बरं आला माहिती का त्यावेळेस तुमच्या मातीमध्ये रसायनांचं प्रमाण खूप जास्त होतं खूप जास्त त्याच्यामुळे याचा प्रभाव दिसला हम्म. नाही. म्हणजे काही काही शेतकऱ्यांचा जो केमिकलचा अतिरेक झालाय हो त्यांना रिझल्टला कधी कधी दुसऱ्या पिकाची पण वाट पाहावी लागू शक्ती हे खरं आहे ना. हा मागचे 5-6 वर्ष झाले खाली टमाटे होते ना हा ते खराब होऊन गेले मग ते काढून टाकले. त्याच्यानंतर भेंडी लावली अर्धे होते ना अर्धी भेंडी डबल फुटवा झाला इकडे एकदम खाली तिकडची उंच. बरोबर आहे की नाही. म्हणजे मग थोडक्यात रसायनांनी शेती खराब होते हे सिद्ध झालं. म्हणजे तुम्ही ते टाकलेलं जे कृषी अमृत होतं वाया गेलं का नाही आता त्याचं काम झालं. आलं का नाही. तर त्यावेळेस तुम्ही RNPS जर वापरला असता ना चांगलं जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेस बी दुरुस्त झाला असतं. कसं असतं तुमचं केमिकल जेवढं जास्त आहे हा. ना तेवढं वैदिक पण काय वापरायचं जास्त डबल वापरायचं. समतोल पाण्याचा जेवढी आग भडकेली ना तेवढं पाणी बी जास्त होतं. पाणी बी जास्त. लक्ष तुम्ही ते प्रमाण जर वाढवलं असतं तेव्हा तर तेव्हा रिझल्ट भेटला असता. असं आता हे उत्पन्न बघा ना तुम्ही म्हणजे सामान्यपेक्षा जास्त उत्पन्न जास्त आहे. आहे जास्त जास्त. काहीच नाही झिरो खर्चात. तू मागे खर्च करा ना तू. बरं निघेल ना. नाही तिचं म्हणणं बा आता याला काही खर्च नाही पेरायचं सोडून खर्च नाही करायचं. बियाणं घरचं दहा गुंठे असं ना आपण ना. हा 6-7 गुंठे 7-8 गुंठे आहे. अच्छा ओके व्हेरी गुड. पोचट घाटी नाही ना काहीच नाही काही एकदम आवडलाय. बिलकुल पाणी नाही तरी पण नाही पाणी भरलं असतं तर पोचत आले असते. तसं नाही पाणी भरलं असतं ना तर SSM टाकावं लागलं असतं तुम्हाला. हा मग ते सांगा हा ना SSM टाकलं असतं ना त्याच्यात डबल परत आला असता. हा हा असं फायदा आहे. झाला असता.